Hello and welcome to our today's session of Client Side Scripting Language CSS. तर मागच्या काही सेशन्स पासून आपण बघत आहोत युनिट नंबर 2 मधील स्ट्रिंग हा पॉइंट. तर मागच्या सेशन मध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याचशा फंक्शनॅलिटी यूज केलेल्या आहेत स्ट्रिंग वरती. तर आपण आज स्ट्रिंग वरती अजून जास्त फंक्शनॅलिटी यूज करणार आहोत. तर आजचा जो पहिला पॉइंट आहे तो आहे कन्व्हर्टिंग नंबर्स अँड स्ट्रिंग. तर मागच्या सेशन्स मध्ये आपण बघितलेलं आहे की बरेचसे स्ट्रिंग वरती फंक्शनॅलिटी परफॉर्म करून आपल्याला सब स्ट्रिंग कसे घ्यायचं, स्प्लिट कसं करायचं, परत कोणत्या कोणत्या ठिकाणी त्याच्यात कॉपी कशी करायची. तर आज आपण कन्व्हर्जन बघणार आहोत नंबर आणि स्ट्रिंग मध्ये. तर इफ यू नीड टू कन्वर्ट स्ट्रिंग व्हॅल्यूज टू द नंबर व्हॅल्यूज you can do so by converting a number within a string into a numeric value that can be used for the calculations. जसं की आपण पहिल्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये बघितलेलं आहे की आपण सिंपल कॅल्क्युलेटर यूज केलेला. त्यावेळेला काय केलेलं आपण इनपुट ऍज अ आपण टेक्स्ट बॉक्स मधून घेतलेला, पण ऍज अ इनपुट टेक्स्ट बॉक्स वरती घेतल्यानंतर तो बाय डिफॉल्ट ऍज अ स्ट्रिंग म्हणून इन्सर्ट होतो, पण त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागतं इंटिजर व्हॅल्यू मध्ये की जो की रिअल व्हॅल्यू असणार आहे त्याच्यामध्ये. तर ते कशा प्रकारे केलेलं आपण विथ द हेल्प ऑफ पार्स इंट ही मेथड यूज केलेली. तर आपण स्ट्रिंगचं कन्व्हर्टर नंबर जर मध्ये कसं करणार तो पॉइंट आता आपण डिस्कस करणार आहे की माझी स्ट्रिंग आहे त्याला मला नंबर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर त्यासाठी बेसिकली मला दोन मेथड अवेलेबल आहेत. तो आहे तो पार्स इंट मेथड आणि त्यानंतर आहे पार्स फ्लोट मेथड. आता ही पार्स इंट मेथड ऑलरेडी आपण यूज केलेली आहे. सिमिलर वे मध्ये आपण पार्स फ्लोट यूज करू शकतो. तर पार्स इंट मध्ये इंटिजर व्हॅल्यू असतात आणि पार्स फ्लोट मध्ये फ्लोटिंग व्हॅल्यू असतात किंवा फ्लोटिंग नंबर असतात. तर पार्स इंट काय असतात, तर पार्स इंट मेथड कन्वर्ट्स अ नंबर इन अ स्ट्रिंग टू अन इंटिजर न्यूमरिक व्हॅल्यू विच इज अ होल नंबर. आता आपण ऍज अ स्ट्रिंग इनपुट घेतलेली टेक्स्ट बॉक्स मध्ये आणि आपण त्याला पार्स इंट यूज करून त्याला ऍज अ इंटिजर न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट केलेलं होतं. तर इंटिजर न्यूमरिक व्हॅल्यू म्हणजे काय असते, तर होल नंबर असतो. तर आपल्याला नंबर्स असतात कोणते कोणते ते माहिती आहेत. रॅशनल नंबर असेल, इंटिजर न्यूमरिक व्हॅल्यूला आपण होल नंबर म्हणतो. तशा प्रकारे इंटिजर म्हणजे पार्स इंट मध्ये आपल्याला जी व्हॅल्यू कन्वर्ट करून मिळणार आहे ती असणार आहे इंटिजर न्यूमरिक व्हॅल्यू जी की होल नंबर असणार आहे. तर याच्यावर आपण ऑलरेडी प्रॅक्टिकल केलेला आहे. तर सेम आपण यूज केलेला की एक व्हेरिएबल घेतलेला, त्याला नंबर दिलेला, तर इथं आपण एफ नंबर वगैरे अशा प्रकारे घेतलेला. तर मी पार्स इंट देऊन माझ्या जी स्ट्रिंगची नाव आहे नेम आहे तो मी घेतलेला. त्यानंतर एक्झाम्पल आपण कशा घेतलेला की मी व्हेरिएबल घेतलेला स्ट्रिंगचा काउंट, पण इथे डबल कोट मध्ये आपल्याला काय आहे हा इंटिजर व्हॅल्यूज आहे, पण इथे सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये त्याला इंटिजर म्हणतात किंवा ते बाय डिफॉल्ट इंटिजर घेते. तर त्याला आपल्याला कन्वर्ट करायला पाहिजे. तर कन्वर्जन करताना आपण कसं करणार की हा जो व्हेरिएबल आहे जो की माझा स्ट्रिंगचा काउंट आहे str काउंट इज इक्वल टू देऊन मी त्याला काय दिला सिंगल, तो की इनपुट घेतलेला आहे ऑलरेडी, तो बाय डिफॉल्ट तो विथ हेल्प ऑफ टेक्स्ट बॉक्स मधून तो स्ट्रिंग मध्ये आलेला आहे. तर मी त्याला काय करणार व्हेरिएबल घेणार आणि त्याला पार्स इंट यूज करून मी त्याचा व्हेरिएबलचा जो नेम असणार आहे किंवा माझ्या स्ट्रिंगची जी नेम असणार आहे तो मी तिथं देणार आणि त्याच्या यूज करून नंतर मी आउटपुट घेतल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करता येतात. तर ह्या गोष्टी आपण ऑलरेडी प्रॅक्टिकल मध्ये शिकलेल्या आहेत, त्यामुळे याच्या आपण जास्त टाइम डिस्कस करणार नाही. आता माझा दुसरा पॉइंट येतो तो म्हणजे नंबर टू स्ट्रिंग, कन्वर्जन ऑफ नंबर टू द स्ट्रिंग. तर हे कसं करतं हे पण आपल्याला माहित आहे विथ द हेल्प ऑफ टू स्ट्रिंग मेथड. हे आपण अगोदरच्या सेशन मध्ये डिस्कशन केलेलं आहे. तर टू स्ट्रिंग मेथड काय करते, you can do this by calling toString method of the number object. आता कुठली मेथड यूज करतो आपण, कन्वर्जन ऑफ नंबर टू द स्ट्रिंग. तर टू स्ट्रिंग ही मेथड काय करतो आपण, ही काय यूज करण्यासाठी कशासाठी आपण यूज करतो की माझ्याकडे जर इंटिजर व्हॅल्यू असेल तर त्याला पण मला टू स्ट्रिंग करता येते. अदरवाइज माझ्याकडे डेसिमल असेल किंवा म्हणजे इंटिजर किंवा फ्लोट असेल तर दोन्हीपैकी मला दोन्हीही कन्वर्जन करता येतात इन टू द टू स्ट्रिंग मध्ये. टू स्ट्रिंग मेथड यूज करून मी दोन स्ट्रिंग यूज करणार की मी दोन, एक इंटिजर किंवा एक डेसिमल ह्या प्रकारे मी काय करणार सिंपल मी त्याला कन्वर्जन करणार. तर या गोष्टीवर ऑलरेडी आपले डिस्कशन झालेलं आहे. कन्वर्टिंग नंबर्स अँड स्ट्रिंग.
आता एक्झाम्पल आपण घेऊया की हा माझा एक नंबर आहे. आता तो डायरेक्टली इंटिजर आहे बिकॉज याला सिंगल कोट किंवा डबल कोट व्हॅल्यू नाही आहे. तर मी काय घेतला, व्हेरिएबल घेतला स्ट्रिंग काउंट या नावाचा. तर मी काय घेतला, हा जो माझा व्हेरिएबलचा नेम आहे स्ट्रिंगचा किंवा माझ्या इंटिजरचा नेम आहे तो मी इथे घेतला. मी ते काय करणार, यूज करणार टू स्ट्रिंग मेथड. ही आपण आता डिस्कशन करत आहोत. अशा प्रकारे आपण तिथे लिहितो. अल्टरनेटिव्हली यू कॅन यूज कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. तर कॉन्कॅटिनेशन, जॉईन, कॉन्कॅटिनेट काय करतो, त्याचं ऑपरेशन कोणतं असतं, कॉन्कॅटिनेशन कसं करतो, जॉईनिंग कसं करतो, ॲरे साठी कसं करतो, स्ट्रिंग साठी कसं करतो, ह्याच्यावर आपलं ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. नाउ यू कॅन यूज द कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर. जसं की आपल्याला माहित आहे की कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर आहे तो आहे ऑपरेटर म्हणजे प्लस ऑपरेटर, used to combine a string and the number. जसं की आपल्याला माहिती आहे की आपण कॉन्कॅटिनेट ऑपरेशन करून नंबर पण कंबाईन करू शकतो, स्ट्रिंग पण कंबाईन करू शकतो. विथ द हेल्प ऑफ जर नंबर असेल तर त्याला आपण टू स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करणार आणि दोन स्ट्रिंग आपल्याला जॉईन कंबाईन कॉन्कॅटिनेट करता येतात. त्याच्यानंतर द कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर ऑटोमॅटिकली कॉल टू स्ट्रिंग मेथड ऑन द न्यूमरिक व्हॅल्यू टू कन्वर्ट देम इनटू द स्ट्रिंग. बरोबर. कॉन्कॅटिनेशन करताना काय करतो आपण, प्लस ऑपरेटर यूज करतो. ज्यावेळेला आपण प्लस ऑपरेटर यूज करतो त्यावेळेला दोन्ही व्हॅल्यू कंबाईन होतात. स्ट्रिंग व्हॅल्यू पण कंबाईन होते प्लस नंबर व्हॅल्यू पण कंबाईन होते. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की ज्यावेळेला आपण कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर यूज करणार असतो तर त्यावेळेला ऑटोमॅटिकली जर एखादा इंटिजर व्हॅल्यू असेल तर त्याला ऑटोमॅटिकली टू स्ट्रिंग ही मेथड कॉल करून त्याचं कन्व्हर्जन होऊन ते ऑटोमॅटिकली आपल्याला डिस्प्ले आपल्या वेब पेज वरती ॲज अ आउटपुट म्हणून करते. तर त्याचं आपण सिंपल इलिस्ट्रेशन बघणार आहोत की आपण हे कशा प्रकारे घेतो किंवा कशा प्रकारे हे होतं. तर इथं आपण काय करणार आहे, एक व्हेरिएबल घेणार आहे. मी आता घेतला व्हेरिएबल x इज इक्वल टू मी घेतला 500. हा माझा काय आहे, इंटिजर व्हॅल्यू. त्यानंतर मी घेतला व्हेरिएबल y, त्याला मी घेतला स्ट्रिंग व्हॅल्यू. त्यानंतर मी काय घेतला, मला ह्या दोन्हींचं जॉईन करायचं आहे, मला हे दोन्ही कॉन्कॅटिनेट करायचे आहेत. तर मी काय करणार, सिम्पली तिसरा व्हेरिएबल मी घेणार, त्यामध्ये मी ते दोन्ही व्हेरिएबलची ऍडिशन करणार. नाउ व्हेरिएबल z is now has the value 500 abc and has been converted to the string or to a string. आता इथं आपण काय घेतलं की 500 घेतला, हा आहे इंटिजर व्हॅल्यू आणि हा आहे आपला स्ट्रिंग व्हॅल्यू. दोन व्हॅल्यू वेगवेगळे आहेत, पण इथं आपण न लिहिता आपण बाय डिफॉल्टली आपल्याला टू स्ट्रिंग हे मेथड ऑटोमॅटिकली जावास्क्रिप्ट कॉल करून त्याचं आउटपुट असं कंबाईन करून जॉईन करून कॉन्कॅटिनेट करून आपल्याला डिस्प्ले करतं. हा फायदा आहे. नाउ अनेक जी मेथड आपण डिस्कस करणार आहे ती आहे चेंजिंग द केस ऑफ द स्ट्रिंग. तर जसं आपल्याला माहित आहे की लोअर केस काय असते, अप्पर केस काय असते, कॅमल केस काय असते, अशा प्रकारच्या ज्या केस आपण यूज करतो जे की आपण ऑलरेडी MS वर्ड किंवा एक्सेल पॉवर पॉईंट मध्ये आपण केलेलं आहे. तर ते मला ऑन द वेब पेज करायचं असेल तर मी कशा प्रकारे करू शकतो. तर जावास्क्रिप्ट डेव्हलपर काय करतात की जावास्क्रिप्ट डेव्हलपर अवॉइड्स द इश्यूज रिलेटेड टू द केस बाय चेंजिंग द केस ऑफ द बोथ स्ट्रिंग टू इदर अप्पर केस ऑर द लोअर केस बिफोर कंपेअरिंग देम. आता काही वेळेला कसं होतंय की ठराविक ठिकाणी किंवा ठराविक वेबसाईटसाठी इनपुट आपण घेतो ते कंपल्सरीली म्हणतो की कॅपिटल लेटर्स, म्हणजे त्याला म्हणतो कॅपिटल लेटर्सला आपण म्हणतो अप्पर केस, आणि जे आपण सेंटेन्स केस किंवा आपण म्हणतो की जे कॅपिटल नसतं तो आपण म्हणतो लोअर केस. आता हा जो आपला पूर्ण पॅरेग्राफ आहे तो आहे लोअर केस मध्ये, आणि जो आपला जो मेन आपला टायटल आहे चेंजिंग द केस ऑफ द स्ट्रिंग हा आहे आपला अप्पर केस. तर हा अप्पर केस हा लोअर केस, आता याचा डिफरन्स आपल्याला कळाला. पण काही ठिकाणी आपल्याला त्या दोन गोष्टी कंबाईन करायच्या असतात किंवा कम्पेअर करायच्या असतात बऱ्याचशा वेब पेज वरती, तर आपण त्यासाठी अप्पर केस मेथड यूज करतो किंवा लोअर केस असतं. जर माझ्याकडे एक केस असणार अप्पर केस आणि त्याला कंपॅरिझनला माझ्याकडे लोअर केस असेल तर ते कंपॅरिझन व्यवस्थित होईल काय, तर ते सिंटॅटिकली आपल्याला ते दोन्ही केसेस परफेक्टली कंपॅरिझन होणार नाही. तर त्यामुळे आपण काय करतो, एकतर अप्पर केसला लोअर केस मध्ये कन्व्हर्जन करतो किंवा लोअर केसला अप्पर केस मध्ये कन्व्हर्जन करतो. कशामध्ये ते आपण करतो, स्ट्रिंग मध्ये करतो. तर त्यानंतर आपण घेतो की
फंक्शन रिटर्न ज्यावेळी आपण करतो त्यावेळेला काय करतो, न्यू स्ट्रिंग घेऊन एकतर त्याला अप्पर केस मध्ये कन्वर्ट करतो किंवा लोअर केस मध्ये कन्वर्ट करतो. ह्या दोन गोष्टी आपल्याला कळाल्या. पण ह्याच्यामध्ये अशी केस आहे की ज्यावेळेला मी एखादी स्ट्रिंग कन्वर्ट करणार असते, अप्पर केस असेल किंवा लोअर केस असेल, तर जी माझ्या ओरिजिनल स्ट्रिंग आहे तर त्याला काय होणार, काय धक्का वगैरे लागणार काय. तर इथं आपल्याला दिलेलं आहे की ओरिजिनल स्ट्रिंग इज अनचेंज्ड, म्हणजे जी आपली मेन स्ट्रिंग आहे अवेलेबल, जी की आपल्याला घेतलेलं आहे इनपुट मध्ये, त्याच्यावरती काहीही चेंज होत नाही. The following code segment shows how this is done using uppercase, म्हणजेच to uppercase method which converts a string to the uppercase character. आता इथे काय करतो आपण, आता ही एक आपल्याला कंपनी आहे फेडेक्स नावाची, हा आपण ऍज अ स्ट्रिंग मध्ये इम्पोर्ट घेतलेला आहे. तर इथे काय घेतलेलं आपण फेडेक्स, आता ह्यातला ई आहे तो आपला कॅपिटल आहे आणि स्टार्टिंगचा आहे आपला कॅपिटल आहे. तर मी काय घेतला, व्हेरिएबल 2 घेतला की ज्यात मला फक्त फर्स्ट जो इंडेक्स व्हॅल्यू आहे ती आहे फक्त कॅपिटल आणि बाकी सगळं आहे लोअर केस. तर मी कंपॅरिझन करू शकतो की माझ्या कंपनीचं नेम काय आहे फेडेक्स नावाचं. जर एकतर हे इनपुट असेल, एकतर हे इनपुट असेल किंवा सेकंड इनपुट असेल, दोन्हीपैकी जर कोणताही इनपुट असेल तर मी त्याला इफ कंडिशन स्टेटमेंट देऊ शकतो की हा आपला इज इक्वल टू असाइनमेंट ऑपरेटर आहे. इज इक्वल टू आपल्याला काय करतं, कसं काम करतं हे आपल्याला माहित आहे. जसं आपण लॉजिकल अँड आणि लॉजिकल ऑर हे दोन ऑपरेटर यूज केले, तशा प्रकारे आपण इफ कंडिशन मध्ये मी ह्या दोन केस आहेत, जो माझा अप्पर केस आहे लोअर केस आहे, त्याला मी काय करणार आहे इज इक्वल टू साइन देऊन मी त्याच्यावरती कंडिशन परफॉर्म करणार आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो की एकतर टू लोअर केस किंवा टू अप्पर केस ह्या दोन्हीपैकी कोणतीही आपण मेथड यूज करू शकतो, फक्त त्याची केस चेंज करण्यासाठी. तर पुढचा जो फंक्शनॅलिटीज येतो तो आहे फाइंडिंग द युनिकोड ऑफ कॅरेक्टर. तर युनिकोड काय असतं किंवा त्याचा बायनरी कोड काय असतो, अशा प्रकारचे जे कोड्स असतात ते आपल्याला माहित आहे, ते CCPP मध्ये आपण शिकलेलं आहे की प्रत्येक ज्या एका अल्फाबेट असेल किंवा कोणताही न्यूमरिक व्हॅल्यू असेल तर त्याला स्वतःचा एक ASCII कोड किंवा युनिकोड आपल्याला ऑलरेडी बाय डिफॉल्ट तो कंपायलर करून दिलेला असतो. You might not know that when you enter a character such as a letter, तर जसं की आपण लेटर इथे घेतलेला आहे की W हे मी एक लेटर घेतलेलं आहे, तर कॅरेक्टर ऑटोमॅटिकली कन्वर्टेड टू द नंबर. आता हेच कॅरेक्टर, आता आपल्याला माहित आहे की कम्प्युटरला अल्फाबेटिकली किंवा कोणतीही लँग्वेज त्याला येत नाही, त्याला येते फक्त बायनरी लँग्वेज जी की असते 0 आणि 1 मध्ये. तर बायनरी कोड्स मध्ये पण कन्वर्जन होतं किंवा ASCII कोड मध्ये पण कन्वर्जन होतं. तर हे कन्वर्जन कोण करतं, तर ते ऑटोमॅटिकली कन्वर्ट होते टू द नंबर, काहीही व्हॅल्यू असेल तर. तर आपण जावास्क्रिप्ट मध्ये त्याला काय म्हणणार आहे युनिकोड नंबर, जसं की आपण त्याला ASCII नंबर म्हणतो किंवा बायनरी नंबर म्हणतो. तर आपण इथे काय म्हणणार आहे तो आहे युनिकोड नंबर, तर आपल्या कम्प्युटरला अंडरस्टँड होण्यासाठी कम्प्युटर आपला ते ऑटोमॅटिकली कन्वर्ट करून ठेवतो. Now the Unicode is a standard that assigns a number to every character or the number or the symbol. आता कॅरेक्टर असेल किंवा नंबर असेल किंवा एखादा सिम्बॉल असेल तर तो कम्प्युटरला डायरेक्टली अंडरस्टँड होत नाही. त्यासाठी कम्प्युटर काय करतं की त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी, त्या पर्टिक्युलर नंबरसाठी किंवा त्या पर्टिक्युलर सिम्बॉलसाठी एक युनिकोड मध्ये त्याला कन्वर्जन करतं. कोण करतं, तर ते कम्प्युटर स्वतः करतं. तर आपण त्याला कन्वर्जन कसं करू शकतो की आपल्याकडे आता युनिकोडच्या कन्वर्जन साठी दोन मेथड अवेलेबल आहेत की माझा एखादा स्ट्रिंग साठी, एका कॅरेक्टर साठी मला त्या पर्टिक्युलर कॅरेक्टर मध्ये त्याचा कोड हवा असेल किंवा त्या कोड मधला मला पर्टिक्युलर कॅरेक्टर हवा असेल. तसं कॅरेक्टर ऍड मेथड आणि इंडेक्स ऍड मेथड मध्ये सिमिलॅरिटीज आहेत. तसं सेम कॅरेक्टर कोड ऍड मेथड म्हणजे ही आपण म्हणतो की कॅरेक्टर कोड ऍड मेथड आणि फ्रॉम कॅरेक्टर कोड ह्या ज्या दोन मेथड आपल्याला आहेत त्याच्यात सिमिलॅरिटी बऱ्याचशा आहेत, ज्या की आपण कॅरेक्टर ऍड मेथड स्ट्रिंग साठी बघितलेली प्लस इंडेक्स ऑफ मेथड ही पण स्ट्रिंग साठी आपण बघितलेली. या दोन्हीमध्ये जशा प्रकारे सिमिलॅरिटीज आहेत तशा प्रकारे ह्या दोन मेथड मध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज बघायला मिळतात. जे की असणार आपण यूज करणार आहे तो कुठे यूज करणार आहे तो आहे युनिकोड नंबर साठी. तर कशासाठी, फाइंडिंग युनिकोड ऑफ अ कॅरेक्टर, जे की आपल्या स्ट्रिंग मधलं कॅरेक्टर असणार आहे.
तर काय असणार आहे, बोथ आर स्ट्रिंग ऑब्जेक्ट मेथड. आता या दोन्ही ज्या मेथड असणार आहेत त्या दोन्ही मेथड कोणासाठी असणार आहेत, त्या स्ट्रिंग साठी असणार आहेत. तर आपण त्याला काय म्हणतो, स्ट्रिंग ऑब्जेक्ट मेथड. तर पहिली मेथड आपण बघूया, ती पहिली मेथड आहे कॅरेक्टर म्हणजे कॅर कोड ऍट मेथड, म्हणजे त्याला म्हणतो आपण कॅरेक्टर कोड ऍट. लिहिताना आपण काय लिहितो, कॅर कोड ऍट मेथड. नाउ ही मेथड काय करणार ह्याच्यावर आपण डिस्कशन करूया की ही मेथड काय करणार. ही मेथड टेक्स an integer as an argument that represents the index of the character in which you are interested. समजलं की आर्ग्युमेंट घेणार आहे, तर आर्ग्युमेंट इन द सेन्स ऑफ तो इंटिजर व्हॅल्यू घेणार आहे की जेणेकरून कोणता इंडेक्स कॅरेक्टर तुम्हाला पाहिजे झालेला आहे त्या स्ट्रिंग मध्ये, पर्टिक्युलर स्ट्रिंग मध्ये, की जेणेकरून मला त्या कॅरेक्टर कोड मला ऍक्सेस करून मला प्रिंट करायचं आहे. तर मी काय करणार, एक इंटिजर व्हॅल्यू ऍज अ आर्ग्युमेंट मध्ये या मेथड मध्ये मी पास करणार. तर तो इंडेक्स कशाचा असणार आहे, इंडेक्स ऑफ द कॅरेक्टर इन विच यू आर इंटरेस्टेड. तर ज्या कॅरेक्टर मला हवा असणार आहे त्याचा मी काय करणार, इंडेक्स घेणार आणि त्याची इंडेक्स व्हॅल्यू मी ऍज अ इंटिजर म्हणून आर्ग्युमेंट मध्ये पास करणार. If you don't pass an argument to the method, it default takes to the index 0. आता आपल्याला माहित आहे की एखाद्या वेळेला आर्ग्युमेंट आपण पास केलेला नसेल तर तो एकतर कोणती तरी व्हॅल्यू असाइन करतो डिफॉल्टची, पण इथं काय करतो, डिफॉल्ट व्हॅल्यू आपली असणार आहे ती असणार आहे इंडेक्स 0. तर तुम्ही या मेथड मध्ये कोणतीही इंडेक्स व्हॅल्यू ऍज अ इंटिजर पास केलेली नसेल तर तो बाय डिफॉल्ट त्या कॅरेक्टरचा फर्स्ट इंडेक्स व्हॅल्यू घेणार आहे त्या कॅरेक्टर मध्ये. द कॅरेक्टर कोड मेथड रिटर्न्स द युनिकोड नंबर ऑफ द स्ट्रिंग. आता ही आपण मेथड यूज करणार आहोत जी आपण रेड मध्ये अलर्ट केलेलं आहे, कॅरेक्टर कोड इथं आहे. कॅरेक्टर कोड मेथड कॅर कोड ऍट मेथड रिटर्न्स द युनिकोड नंबर ऑफ द स्ट्रिंग. आता आपण ज्यावेळेला इंडेक्स पास केला तर त्या युनिकोड असणार तसा, जो की कम्प्युटरनं कन्वर्ट केलेला असणार आहे. तर तो नंबर रिटर्न करायचं काम आपण कोण करणार आहे, तर कॅरेक्टर कोड ऍट मेथड. त्याचं सिंटॅक्स कसं असणार आहे, तर सगळ्यांचं सिंटॅक्स सेम असणार आहे, फक्त कुठे यूज करायचं हे आपल्याला माहित आहे. आपण इथं सेम ॲरे साठी यूज करतो, सेम स्ट्रिंग साठी यूज करतो. आपला सिंटॅक्स बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी सेम असणार आहे, फक्त मेथडचं नेम फक्त चेंज होणार आहे आणि द वे ऑफ गिव्हिंग आर्ग्युमेंट और द वे ऑफ पासिंग आर्ग्युमेंट हे फक्त चेंज होणार आहे. त्यामुळं सिंटॅक्स कसा असणार, व्हेरिएबल घेतला, नेम घेतला, माझ्या स्ट्रिंगचं नेम घेतला आणि ही जी मेथड असणार आहे माझी कॅरेक्टर कोड ऍट, कॅर कोड ऍट. तर याचं एक्झाम्पल कसं असणार आहे, आता आपल्याकडे लेटर आहे W, तर मला ह्याचा युनिकोड हवा पाहिजे. हा पर्टिक्युलर एक कॅरेक्टर आहे माझ्याकडे, तर मी काय करणार, व्हेरिएबल युनिकोड हा नंबर अशा प्रकारे व्हेरिएबलला मी नेम देणार. मी काय करणार, लेटर जो की माझा स्ट्रिंगचा नेम असणार आहे तो मी नेम घेतला आणि डॉट देऊन मी घेतला माझा मेन मेथड जो की आहे कॅर कोड ऍट मेथड. तर याचं आउटपुट कसं येणार, तर ते काय करणार आहे, लेटर डॉट कॅरेक्टर कोड. आता ही जी लाईन असणार आहे आपल्याकडं, लेटर डॉट कॅरेक्टर कोड ऍट, तर ही मेथड रिटर्न्स काय करणार आहे, नंबर 199 म्हणजे फॉर एक्झाम्पल असणार आहे की त्या मशीन मध्ये अंदाजे अशा प्रकारचा नंबर सेव्ह झालेला असणार आहे आणि तो नंबर आपल्याला रिटर्न होणार आहे. तो नंबर काय सेव्ह असणार, तो फक्त कम्प्युटरला माहित असणार, विच इज द युनिकोड नंबर दॅट इज असाइन्ड टू द लेटर W. Now uppercase and the lowercase version of each letter have a unique Unicode number. आता आपण म्हणलो की माझ्याकडे स्मॉल a एक आहे आणि माझ्याकडे कॅपिटल A, दोन A असणार आहे. पण माझी जी इंडेक्स असणार आहे A साठी, पण माझी इंडेक्स म्हणजे आपण काय म्हणतो त्याला कॅरेक्टर, माझा स्मॉल एक आहे, माझ्याकडे कॅपिटल एक आहे, पण माझा लेटर एकच आहे, जो माझा लेटर आहे तो AS आहे. फक्त दोन प्रकारे आपण त्याला घेतलेला आहे, पण त्यासाठी एकच युनिकोड असाइन होणार काय, तर नाही. स्मॉल ए साठी वेगळा युनिकोड असाइन होतो आणि कॅपिटल केस साठी म्हणजे अप्पर केस साठी एक वेगळा त्याचा युनिकोड त्याला मिळतो. नाउ सेकंड वन इज फ्रॉम कॅर कोड मेथड.
तर जसं आपण काय मगाशी बघितलं चार कोड ऍट मेथड, तर आपण काय बघणार आहोत फ्रॉम चार कोड. तर ह्या मेथड मध्ये आपण काय करणार आहोत की इफ यू नीड टू नो द कॅरेक्टर, द नंबर और द सिम्बॉल दॅट इज असाइन्ड टू अ युनिकोड नंबर, यूज दिस मेथड. आता आपण अगोदर काय केलेलं की मी त्या लेटरचा युनिकोड घेतला मला प्रिंट करायसाठी, तर मी तो उलट काय करणार की मी त्या युनिकोडला कोणता लेटर असाइन आहे तो घेण्यासाठी. समजलं डिफरन्स? मी कॅरेक्टर कोड कशासाठी घेतला तर त्या लेटरचा मला ह्या पर्टिक्युलर W या लेटरसाठी कोणता युनिकोड असाइन झालेला आहे तो ऍक्सेस करण्यासाठी मी चार कोड ऍट मेथड यूज केली. त्याच्या उलट आता जो कोड आपल्याला ऑलरेडी असाइन झालेला आहे पण तो कोड कोणत्या कॅरेक्टर साठी आहे असाइन झालेला आहे किंवा कोणत्या नंबर साठी कोणत्या सिम्बॉल साठी असाइन झाला ते ऍक्सेस करण्यासाठी मी फ्रॉम चार कोड ही मेथड यूज करणार. त्याचा सिंटॅक्स आपण काय घेतो, व्हेरिएबल घेतला, नेम दिला, स्ट्रिंग घेतला, त्याचा डॉट घेतला, फ्रॉम कॅरेक्टर कोड देऊन ह्याच्यामध्ये जो मी आर्ग्युमेंट पास केला तर तो ऍक्च्युअल व्हॅल्यू असणार आहे. ती व्हॅल्यू कोणती असणार आहे, ती माझी असणार व्हॅल्यू युनिकोड नंबर असणार आहे जो की त्या पर्टिक्युलर कॅरेक्टरला, त्या पर्टिक्युलर नंबरला, त्या पर्टिक्युलर सिम्बॉलला असाइन झालेला असणार. It requires one argument which is the Unicode number. तर आजच्या सेशन्स मध्ये आपण स्ट्रिंग वरच्या बऱ्याचशा फंक्शनॅलिटीज यूज करून हा सेशन कंडक्ट केलेला आहे. तर तो पहिला होता आपला कन्व्हर्टिंग नंबर टू स्ट्रिंग, त्यानंतर होता स्ट्रिंग टू नंबर, त्यानंतर होता नंबर टू स्ट्रिंग आपण कन्व्हर्जन केला, त्यानंतर कशा प्रकारे केलो, कोणती मेथड यूज केली, किती प्रकारच्या मेथड होत्या, कॉन्कॅटिनेट कुठे केला, कशा प्रकारे केला, परत कशा प्रकारच्या कॉन्कॅटिनेशन आपण करू शकतो, इंटिजरला आपण स्ट्रिंग मध्ये कॉन्कॅटिनेट करू शकतो. त्यानंतर आपण अप्पर केस लोअर केस केस चेंजिंग बघितला, कोणता फंक्शन कसं रिटर्न करायचा, त्यात इफ ची कंडिशन यूज करून आपण दोन कंडिशन आपण इज इक्वल टू ऑपरेटर यूज करून कशा प्रकारे केला. त्यानंतर युनिकोड काय असतो, युनिकोड कसा असाइन होतो, युनिकोड कोणाकोणाला देतो, कॅरेक्टरला देतो, नंबरला देतो, सिम्बॉलला देतो, तो कोण देतो, तो कॉम्प्युटर देतो. युनिकोड फाइंड कसे करायचे, तर दोन मेथड होत्या, चार कोड ऍट एक मेथड होती, त्यानंतर फ्रॉम कोड ही मेथड होती. चार कोड आपण कशासाठी यूज केली, कुठला नंबर कोणासाठी होता, कसा त्याच्यात आर्ग्युमेंट पास केला, कोणता रिटर्न येणार आपल्याला त्याचा आउटपुट, त्यानंतर फ्रॉम कॅरेक्टर कोड काय असतो, तो कशासाठी यूज करतो, आर्ग्युमेंट कोणता आपण पास करतो, किती आर्ग्युमेंट पास करतो, ह्याचे सगळे डिस्कशन आपण या सेशन मध्ये केलेलं आहे. तर आता हा स्ट्रिंगचा जो असला पॉइंट आहे आपला जो की आपला 2.4 च्या पण पुढे गेलेला आहे, तर तो आता हा आपला सेकंड असणारा जो युनिट, हा युनिट इथं आपला ओव्हर झालेला आहे की अरे फंक्शन अँड स्ट्रिंग. हा सेकंड युनिट आपला आता कंप्लीट झालेला आहे. तर आपण आतापर्यंत दोन युनिट कंप्लीट केलेला आहे, युनिट 1 आणि युनिट 2. तर आता नेक्स्ट सेशन पासून आपण युनिट नंबर 3 ला सुरुवात करणार आहोत.